पुण्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ला ट्रेकर्सची आवडती जागा। तारीख होती 18 जून। 24 वर्षाचा केतन अग्रवाल आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोहगडावर जातो। दरीच्या काठावर उभा राहून फोटोसाठी पोज देतो आणि अचानक पाय घसरून तो खोल दरीत कोसळतो। होणारी पत्नी मदतीसाठी आरडाओरडा करते, रेस्क्यू टीम येते, पण तोपर्यंत केतनचा मृत्यू झालेला असतो। दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो। एका अपघातानं सगळं संपलं असं वाटत असतं, पण मंडळी थांबा, कारण पोलिसांना या अपघातामागे वास येत होता एका भयंकर कटाचा। मरण पावलेला तरुण होता केतन विशाल अग्रवाल, वय अवघ 24 वर्ष। येत्या नोव्हेंबर महिन्यात केतनचं लग्न ठरलं होतं। लग्न कसं तर अत्यंत शाही। केतनच्या कुटुंबाने जयपूरमध्ये तब्बल 17 कोटी रुपये खर्च करून एक भव्य पॅलेस बुक केला होता। पाहुण्यांना घेऊन जाण्यासाठी चक्क 2 विशेष विमानांची सोय करण्यात आली होती। एका बाजूला कोट्यावधींच्या लग्नाची तयारी सुरू होती, तर दुसऱ्या बाजूला ज्या मुलीशी लग्न होणार होतं तिचा म्हणजे सिया गोयलचा वाढदिवस साजरा करायचा होता। पण केतनला माहित नव्हतं की ज्या मुलीसोबत तो नव्या आयुष्याची स्वप्न पाहत होता तीच मुलगी त्याच्या मृत्यूचा सापळा रचत होती। सुरुवातीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या घटनेची नोंद अपघात म्हणून केली, पण पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेला काहीतरी खटकत होतं। फोटो काढताना माणूस इतक्या लांब कसा पडू शकतो? होणाऱ्या पत्नीचा जाब आणि घटनास्थळावरील परिस्थिती यात तफावत जाणवत होती। पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण सुरू केलं, मोबाईल लोकेशन आणि कॉल रेकॉर्ड्स तपासले आणि जे समोर आलं त्यानं पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली। केतनचा पाय घसरला नव्हता, तर त्याला मागून अत्यंत क्रूरपणे ढकलून देण्यात आलं होतं। आता पोलिसांसमोर संपूर्ण सत्य उघड झालं होतं। पोलिसांच्या माहितीनुसार सिया गोयल तिला केतन सोबत लग्नच करायचं नव्हतं, पण घरच्यांच्या दबावामुळे किंवा इतर कारणांमुळे ती नकार देऊ शकत नव्हती। अखेर तिने केतनला कायमचा वाटेतून हटवण्याचा भयंकर कट रचला। या कटात तिने सोबत साथ घेतली आपल्या प्रियकराची आणि मित्रांची। वाढदिवसाचं निमित्त काढून केतनला मुद्दाम लोहगडावर आणलं गेलं। सियाचा प्रियकर आधीच तिथे दबा धरून बसलेला होता। केतन फोटोसाठी पोज देत असतानाच योग्य संधी साधून सिया आणि तिच्या प्रियकराने केतनला थेट खोल दरीत ढकलून दिलं। लग्नाचा वाढदिवस क्षणात एका तरुणाची थडगी बनला। लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला चौकशीसाठी ताब्यात घेतलं। या हत्याकांडात आणखीन कोणाचा हात होता का? प्रियकराला कोणी मदत केली याचा सखोल तपास पोलीस करतात। पण या घटनेनं एक मोठा प्रश्न उपस्थित केला, जर लग्न मान्य नव्हतं तर स्पष्ट नकार देण्याऐवजी एखाद्याचा जीव घेण्याची क्रूर बुद्धी येते कुठून? 17 कोटीचे लग्न आणि विमानाची स्वप्न पाहणाऱ्या एका आई बापाचा एकुलता एक मुलगा आज या जगात नाहीये। या धक्कादायक प्रकरणावर तुमचं मत काय? मला कमेंटमध्ये नक्की सांगा।